नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील एक छोटासा टॉपिक बघणार आहोत, पण खूप महत्वपूर्ण टॉपिक आहे. बघा, सर्व स्पर्धा परीक्षांना स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, सैनिक स्कूल असेल, NMMS असेल, अशा स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवर एखादा तरी प्रश्न विचारला जातो. बघा, त्या टॉपिकचं नाव काय आहे? गुणाकार व्यस्त संख्या, किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल सुद्धा म्हणतात. बघा, ही कन्सेप्ट आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया. बघा, एक उदाहरण घेऊ 5. बघा, गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं? बघा, दिलेला जो नंबर आहे त्याचं कोणत्या संख्येसोबत गुणाकार करावा म्हणजे उत्तर 1 येईल. गुणाकार 1 येईल म्हणजे आता बघा, 5 सोबत कोणत्या संख्येचं गुणाकार केलं उत्तर 1 येतं, तेच आपण काढूया. बघा, समजून घेऊया. बघा, गुणाकार करूया कुणासोबत? त्या संख्येसोबत. ती संख्या सध्या आपल्याला माहिती आहे का? माहित नाही. त्याला आपण ए धरू, एक्स धरू, काही अडचण नाही. बरोबर, गुणाकार किती यायला पाहिजे? त्यांचा 1 यायला पाहिजे. मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणलं, गुणाकार किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. बघा, 1 बरोबर. आपल्याला ए ची किंमत काढायची. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बघा, ए ची किंमत काढायची, बाकीचा इकडला पसारा इकडे नेऊन टाकावं लागतंय. आपल्याला ए ची किंमत काढायची ना. बघा, ए सोबत 5 कसं आहे? गुणाकारामध्ये. बरोबर चिन्हाच्या इकडे जाऊन काय होणार? ते भागाकारात जाणार. म्हणजे बघा, ए ची किंमत काय येणार? 1/5 येणार. बरोबर. ए ची किंमत काय आली? 1/5. बघा, ह्या 5 ची गुणाकार व्यस्त संख्या 1/5 लाच म्हणतात. कसं? बघा, आपण इथं गुणाकार केला होता, 1 येणार होता, ते येतोय का नाही बघूया. चला बघा, ही 5 आपली मूळ संख्या गुणिले ही गुणाकार व्यस्त संख्या, उत्तर किती? 1 आलं पाहिजे. येते का नाही बघू. चला बघा, 5 1 5, 5 1 5, 1 गुणिले 1 किती? 1. म्हणजे उत्तर आलेलं आहे. म्हणजे 5 ची गुणाकार व्यस्त किती असेल? 1/5. बघा, 5 ची गुणाकार व्यस्त किती असेल? 1/5. त्यालाच आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणतो, त्यालाच रेसिप्रोकल म्हणतो. ही समजून घेतली आपण कन्सेप्ट. आता बघा, लक्षात कसं ठेवायचं बघा. समजा 5 आहे, 5 चा आपल्याला तिने रेसिप्रोकल विचारला, गुणाकार व्यस्त संख्या विचारली, तर आपण कसं करायचं? बघा बघा, 5 आहे, ह्याला कोणता छेद दिसतोय तुम्हाला? छेद दिसत नाही. छेद काही नसतो म्हणजे किती असतो? 1 असतो. म्हणजे 5 च्या जागेवर काय? 5/1 येणार. बघा, आता ही जी आपलं गुणाकार व्यस्त आहे यासाठी काय करायचं? जे अंशात आहे ते छेदात लिहायचं, जे छेदात आहे ते अंशात लिहायचं. विषय संपला. म्हणजे 5 ची गुणाकार व्यस्त काय येणार? बघा, 1 अंशात जाणार, 5 छेदात येणार. 5 ची गुणाकार व्यस्त 1/5, 1/5, 1/5. कळलं? आता तसंच जर मला तुम्ही 7 च विचारलं, तर मी काय करणार? याला छेद आहे काही? नाही. मी 1 देणार. मग आता याचा गुणाकार व्यस्त काय? उलट करून टाकायचं. 1 अंशात, 7 छेदात. 7 ची गुणाकार व्यस्त काय येणार? 1/7. बघा, 7 ची गुणाकार व्यस्त 1/7 येणार. बरोबर. आता आणखी एक उदाहरण बघू आपण, थोडं वेगळ्या टाईपचं. जर तुम्हाला असं दिलं त्यांनी काय? 2/5 संख्या दिली तुम्हाला, किंवा फ्रॅक्शन दिला, अपूर्णांक दिला, की याचा गुणाकार व्यस्त किंवा याचा रेसिप्रोकल सांगा. तेच पद्धत करायची. बघा, अंश छेदाला अंशात आणि अंशाला छेदात. तसंच करायचं ह्याला पण. काय करायचं? छेदात कोण आहे? 5. 5 वरी लिहायचं आणि 2 अंशात आहे ते छेदात लिहायचं. 2/5 ची गुणाकार व्यस्त संख्या आली 5/2. कळालं का? आता आपण रूल न त्याला व्हेरीफाय करू. गुणाकार त्यांचा 1 येतो का नाही? बघा, 2/5 गुणिले 5/2. बघा, 5 1 5, 5 1 5, बे 1 बे, बे 1 बे. किती आला वरी गुणाकार? 1. खाली 1. 1/1 म्हणजे काय? 1च. बघा, गुणाकार 1 आला का नाही? म्हणजे सोप्यात सोपं काय? जर अपूर्णांकात दिली असेल आपल्याला संख्या, अंश छेदात लिहायचा, छेद अंशात लिहायचा. सोप्यात सोपं एवढं. बघा, आपण त्याच्यावरले 4 उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण घेऊ 10, दुसरं उदाहरण घेऊ 1, तिसरं उदाहरण घेऊ 5/8 घेऊ, आणि चौथं उदाहरण घेऊ 1/7. काय? 1/7. या 4 याचे आपण उत्तर लिहू. बघा, पहिली आहे 10. 10 म्हणजे काय मित्रांनो? बघा, 10 काय असतं? 10/1 असतं का नाही? 10 बरोबर काय असतं? 10/1. छेद काय नाही म्हणजे 1. याचा आता आपल्याला गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? छेद अंशात, अंश छेदात. 10 ची गुणाकार व्यस्त काय येणार? 1/10. आता खाली 1. आता 1 ची गुणाकार व्यस्त. 1 ला कितीने गुणल्यावर 1 येतं? 1 ला 1 नच गुणल्यावर 1 येतं. बघा कसं. 1 गुणिले 1 बरोबर 1. बरोबर का? 1 चा गुणाकार व्यस्त 1च येणार. पुन्हा 5/8. आता 5/8 तुम्हाला माहिती बघा, 2/5 काय करायचं? उलट करून टाकायचं. तसंच याचं काय येणार? 8/5. पुन्हा आता शेवटी 1/7. आता बघा, 7 च कसं केलं तुम्ही? 1/7. मग 1/7 च उलट काय असणार? 7/1 असणार नाही? सोप्यात सोपं.
म्हणजे काय बघा, हे अंश छेदामध्ये आणि छेद अंशामध्ये 7/1 ला आपण 7 पण लिहू शकतो. एक छेदामध्ये असलं तर काही फरक पडतो का? फरक पडत नाही. त्याला आपण 7 पण लिहू शकतो. म्हणजेच बघा, तुम्हाला जर असं दिलं 1/12 तर त्याचा गुणाकार व्यस्त काय होणार? 12. एक लिहिला काय आणि नाही लिहिला काय फरक पडतो का? छेदात बरं का. अंशात एक असेल तर लिहावाच लागतो. अशा प्रकारे आपण गुणाकार व्यस्त, त्यालाच मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल या तिन्ही नावानं ओळखलं जातं. बरोबर आहे का? अशी खूप सोपी पद्धत, खूप सोपी कन्सेप्ट होती. धन्यवाद.